नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता साक्षीच्या विरोधात सगळ्यात भयानक पुरावा मिळताच प्रिया ही महिपतकडे काम करत होती आणि प्रियाने दिलेली साक्ष ही खोटी असल्याचे भरकवतात। अर्जुन आता जज समोर एकाच तगड्या पुराव्याने कसा सिद्ध करतो आणि जज समोर आता प्रिया ही महिपतकडे काम करत होती आणि प्रियाने दिलेले स्टेटमेंट हे खोटे होते। मधुभाऊंनी दिलेले स्टेटमेंट आणि प्रियाने दिलेली स्टेटमेंट यामधली तफावत आता एकाच पुराव्याने जज समोर आणून प्रियाने जी साक्षी दिली ती खोटी साक्षी दिली। ब्युटीकच्या त्या भयानक पुराव्याने साक्षी ही त्या विलासच्या खुनाच्या रात्री आश्रमात आली होती आणि त्यावेळेस आता प्रियाने तिथे खोटे स्टेटमेंट दिले। खरा खून कोणी केला, प्रियाने हे सगळं बघितलं असून तरी सुद्धा खोटे स्टेटमेंट दिल्याचे अर्जुन आता समोर आणून जज समोर अर्जुन आता प्रियाला त्या क्षणी कशा बेड्या ठोकतो आणि आता साक्षी ही विलासच्या खुनाच्या रात्री आश्रमातच होती हे सिद्ध होऊन आता अर्जुन पुन्हा कशी केस फिरवतो। त्याच वेळेस आता मधुभाऊच्या सुटकेची पताका अर्जुन कशी जज समोर भर कोर्टात फडकवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा। त्यामध्ये अर्जुन आणि सायली दोघेही ब्युटीकमध्ये पुरावे शोधण्यासाठी निघालेले असतात। भर रात्री त्यांच्या गाडीतून अर्जुन आणि सायली दोघेही ब्युटीकच्या दुकानासमोर आलेले असतात आणि त्या ब्युटीकच्या मालकिनीने दुकान बंद करताच खिडकीतून अर्जुन आणि सायली आतमध्ये जातात। आतमध्ये जाताच रिसेप्शनिस्ट पाशी जाऊन तेथील रजिस्टर दोघेही चेक करू लागतात। मोबाईलच्या उजाडात सायली त्या रजिस्टरमधील सगळी पेज बघत असते आणि त्या रजिस्टरमध्ये कोणता कस्टमर किती नंबरच्या सिरियलमध्ये आहे हे सगळं त्यामध्ये नमूद केलेलं असतं। अखेरीस साक्षी सिक्रे हे नाव सायलीला दिसते। साक्षी सिक्रे हे नाव सायलीला दिसून 17 नंबर हा साक्षी सिक्रेचा असतो आणि त्याच वेळेस ते सत्य समजताच ब्युटीकवाली तिथे येते आणि ब्युटीकवाली आल्याची चाहल लागताच अर्जुन आणि सायली हे कपड्याच्या आड बाजूला लपतात। ब्युटीकवाली आता इकडे तिकडे बघत तिची राहिलेलं गोष्ट घेऊन तेथून निघून जाते। त्यानंतर पटकन 17 नंबर हा साक्षी शिखरेचा असतो आणि 2022 मध्ये साक्षी शिखरेने त्यांच्या दुकानाची अथोरायज्ड कस्टमर म्हणून डील घेतलेली असते। लगेच 17 नंबरची फाईल 2022 ची कपाटाच्या त्या रॅकमध्ये अर्जुन आणि सायलीला दिसते आणि त्यामध्ये लगेच समोर आलेले असते ते साक्षीने त्या दुकानात जे काही खरेदी केलं त्याची बिलं, कपड्याची बिलं, सोन्याची बिलं, ते सगळं अर्जुन आणि सायली समोर आलेलं असतं। दोघेही त्या कपड्याच्या बिलाचे त्यांच्या मोबाईलमधील सगळे फोटो काढतात। सगळ्या फाईलमधील सगळ्या बिलाचे ते फोटो आता अर्जुन आणि सायलीकडे आलेले असतात। नंतर पुन्हा ती फाईल व्यवस्थित कपाटात ठेवून अर्जुन आणि सायली दुकानाच्या बाहेर पडतात। खऱ्या अर्थाने अर्जुन आणि सायलीला आनंद झालेला असतो आणि आता काही जरी झालं तरी मधुभाऊची सुटका होणे हे अटळ आहे आणि त्याला कोणीच अडवू शकत नाही। त्याचबरोबर अर्जुनच्या हेही लक्षात आलेलं असतं की आता या बिलामधून हे तर प्रूव्ह होणार। साक्षीने ब्युटीकवाल्याच्या त्या दुकानामधून कपडे खरेदी केली होती, त्यांचे अथोरायज्ड कस्टमर सुद्धा होती। तरी सुद्धा ती ब्युटीकवाली कामाला असलेली मुलगी आपल्यासोबत खोटं बोलली हे आता अर्जुन सायली समोर आलेले असते आणि आता सायली म्हणते की आता काहीही केलं तरी त्या मुलीला उचलायचं आणि ती खोटं का बोलली हे सत्य आपल्याला तिच्याकडूनच समजेल। तिला आपण आता थोडीशी धमकी दिली तर तिच्याकडून सुद्धा आपल्याला पुरावा मिळेल हे आता अर्जुन सायलीच्या लक्षात आलेलं असतं। त्यानंतर अर्जुन आणि सायली घरी येतात। इकडे पूर्णाची कल्पना समोर बसलेलेच असतात। अर्जुन आणि सायली उशिरा आल्यामुळे अगोदरच प्रियाने ते त्यांच्या रूमला लॉक लावून गेल्याचे पूर्णाई समोर आणलेले असते आणि त्यामुळे पूर्णाई ही अर्जुन आणि सायलीवर भडकलेली असते। जरी पूर्णा आजी आणि साही अर्जुन सायलीवर भडकते तरी सुद्धा अर्जुन आणि सायली बरोबर त्यांच्या बेडरूममध्ये येतात आणि बेडरूममध्ये आल्यानंतर लगेच अर्जुन आणि सायली चौघांचेही फोटो ब्लॅक बोर्डवर लावतात। चौघांचे फोटो ब्लॅक बोर्डवर लावल्यानंतर पुन्हा अर्जुन ते पुरावे समोर धरतो आणि अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, हे बघा, आता त्या दुकानाचे साक्षीचे सगळं बिलं आपल्यासमोर आलेले आहेत। त्या दुकानामधून साक्षीने काय काय खरेदी केली हे आता सायली बघते। सायली म्हणते की अर्जुन सर, हे बघा, त्या साक्षीने सोन्याचे पेंडंट सुद्धा खरेदी केले होते आणि त्याचं हे बिल आणि ते आता सगळं अर्जुन बघतो आणि त्याच वेळेस अर्जुन म्हणतो की म्हणजे साक्षी ही तो सोन्याचा तुकडा आपल्याला आश्रमात सापडला, नक्कीच तो सोन्याचा तुकडा साक्षीचा आहे आणि आता साक्षीने ते कोणते सोन्याचे पेंडंट खरेदी केले होते हे जर आपल्या समोर आलं आणि जर हा तुकडा त्या सोन्याच्या पेंडंटला मॅच झाला तर त्या रात्री साक्षी आश्रमात आली होती हे नक्कीच सिद्ध होईल। पण आता ते सोन्याच पेंडंट या तुकड्याला मॅच करायचं कसं, हा प्रश्न आता अर्जुन सायली समोर उभा राहिलेला असतो आणि विचार करत अर्जुन म्हणतो की यासाठी आता आपल्याला मदत करेल ती ब्युटी पार्लरमधील काम करणारी मुलगी आणि जेव्हा ती मुलगी आपल्याला खोट बोलली त्याच वेळेस याचा अर्थ ते सोन्याचे पेंडंट सुद्धा त्या मुलीला कोणते दिले हे माहीत असेल।
आणि ताबडतोब आता इकडे मोठी भयानक घटना घडून अर्जुन आता त्या ब्युटीवालीला गाठतो. जेव्हा दुसऱ्या दिवशी ती ब्युटीकवाली दुकानातून काम संपल्यानंतर बाहेर पडते, त्याच वेळेस अर्जुन आता तिला धरतो आणि अर्जुन त्या ब्युटीकवालीला लगेचच पोलिसी हिसका दाखवतो आणि म्हणतो की, हे बघा, आम्ही तुमच्याकडे साक्षी ही तुमच्या डीलरची कस्टमर होती की नाही, हे शोधायला चौकशीसाठी आलो होतो. त्यावेळेस तुम्ही आमच्यासोबत खोटं का बोललात? तर त्या मुलीची आता घाबरगुंडी उडालेली असते. अर्जुन म्हणतो, हे बघा, आता तुमचे पितळ उघडे पडले. साक्षी ही तुमच्या दुकानाची कस्टमर होती, याचे पुरावे आता आमच्याकडे आहेत. तुम्हाला दाखवू का? आणि जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हे बघा. अर्जुन आता त्याच्या मोबाईलमधील साक्षीचे त्या दुकानातील खरेदी केल्याची सगळी बिलं आता त्या ब्युटीमध्ये काम करणाऱ्या मुलीला दाखवतो आणि म्हणतो की, तुम्ही आमच्याबरोबर त्यावेळेस खोटं का बोलल्या? आता त्या मुलीची घाबरगुंडी उडते आणि लगेच आता ती मुलगी साक्षी मॅडमने हे आम्हाला लपून ठेवण्यासाठी सांगितलं होतं, असे बोलते. आणि ते ऐकताच आता भयानक धक्का बसलेला असतो. आणि अखेर साक्षीने आता आपल्याला कळू देऊ नये म्हणून या मुलीला सुद्धा पैसे दिल्याचे अर्जुन समोर आलेले असते. अर्जुन म्हणतो, आता तुम्ही सुद्धा यामध्ये अटकणार आणि तुम्ही सुद्धा आता जेलची खडी फोडायला जाणार. ते ऐकताच ती मुलगी घाबरते आणि म्हणते, माझा तर यामध्ये काही संबंध नाही. अर्जुन म्हणतो, संबंध कसा नाही? अरे वाह, तुम्ही खोटं तर बोललात आणि वरून तुम्ही खोट्याला साथ दिली. आणि आता बघा तुम्हाला सुद्धा कसे जेलमध्ये सोस खेचतो. ते अर्जुनकडे आता ती मुलगी गयावया करू लागते. म्हणते, माझी चूक झाली सर, मला माफ करा. अर्जुन म्हणतो, मग आता मला तुम्ही या केसमध्ये तुमची मदत हवी. ती जर तुम्ही केली तर तुम्ही यातून सही सलामत बाहेर पडताल. ती मुलगी म्हणते, ते की काय मदत करायची? अर्जुन म्हणतो, हे बघा, आता साक्षीने त्या दुकानातून जो काही पेंडंट सोन्याचा खरेदी केला होता, त्याची आम्हाला प्रतिकृती डुप्लिकेट पाहिजे. तर लगेच ती मुलगी म्हणते, हो, साधे देते. आणि दुसऱ्या दिवशी अर्जुन दुकानात जाऊन ती मुलगी सेम टू सेम ते पेंडंट अर्जुनला दाखवते. आणि तो सोन्याचा तुकडा बरोबर त्या पेंडंटला मॅच झालेला असतो. आणि लगेच आता अर्जुन समोर सत्य आलेली असते. आणि लगेच अर्जुन म्हणतो, याचा अर्थ तो तुकडा म्हणजे ते सोन्याच पेंडंट घालून साक्षी ही आश्रमात आली होती आणि विलासच्या खुनाच्या झालेल्या त्या झटापटीत तो सोन्याचा तुकडा साक्षीकडून तुटून त्या आश्रमात पडला. हे आता सिद्ध झालेलं असतं. आणि लगेच आता अर्जुन हा पुन्हा घरी येतो. अर्जुन म्हणतो की, आता सायली, मला अजून एक सत्य समजलंय आणि ते सत्य म्हणजे, ज्यावेळी आपल्याला प्रियाने साक्षी दिली होती कोर्टात आणि मधुभाऊनी जी विलाच्या खुनाची साक्षी दिली होती, त्या साक्षीमध्ये दोघींमध्ये खूप फरक आहे. याचा अर्थ प्रियाने जी कोर्टात साक्ष दिली ती साक्ष खोटी आहे आणि याचा अर्थ प्रिया ही महिपतकडे अगोदरपासून काम करत असल्याचे सत्य आता अर्जुन समोर आले असते. आणि म्हणून प्रियाने कोर्टामध्ये साक्षीला वाचवण्यासाठी खोटी साक्षी दिली. आता अर्जुन समोर येऊन लगेचच अर्जुनने कोर्टात सुनावणी बोलावलेली असते. कोर्टात सुनावणी बोलावताच जिकडे महिपत आणि प्रियाचे धाबेदार आणलेले असतात. आता दोघांनाही नोटीस गेलेली असते आणि या अर्जुनने आता कोणता पुरावा आणलाय याच आता महिपतला काही कळेन असं झालेलं असतं. ताबडतोब आता महिपत हा आता प्रियाला फोन लावतो. नागराज सुद्धा आता महिपतकडे आलेला असतो. तर महिपत म्हणतो, अग पोरी, तुला तिथे राणी बनून पाठवलेलं नाहीये. मी तुला त्या अर्जुन आणि सायलीवरती नजर ठेवायला सांगितलं होतं. आणि त्या अर्जुनने कोर्टात सुनावणी मागवली. तेव्हा काय असं त्याला मिळालं की जेणेकरून सुनावणी मागितली. आता प्रियाची सुद्धा घाबरगुंडी उडालेली असते. प्रिया म्हणते, मी तर त्यांच्यावरती नजर ठेवून आहे, पण आता काय आणले ते मलाच माहिती नाही. बहुतेक आता माझा सुद्धा हा अर्जुन घात करतो की काय? आता महिपत आणि प्रिया दोघेही चांगले चपापलेले असतात आणि आता लगेच दुसऱ्या दिवशी कोर्टाची सुनावणी असल्यामुळे सगळेजण कोर्टात हजर होतात. आणि आता पहिल्यांदाच अर्जुन हा प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. प्रिया आता विटनेस बॉक्समध्ये येताच, अर्जुन, विलासच्या आश्रमाच्या रात्री काय काय घडलं होतं, विलासचा खुनाच्या दिवशी काय काय तू बघितलं हे सगळं आता प्रिया सांगते. प्रिया म्हणते, मी कपाटाच्या आड बाजूला लपले होती. मधुभाऊंनी विलासवरती पिस्तूल रोखला होता आणि आता मधुभाऊ विलासमध्ये कडाक्याच भांडण झालं होतं. आणि त्याच वेळेस मधुभाऊंनी त्यांच्या पिस्तूलमधून विलासला गोळी मारली. आणि लगेच हे सत्य सांगताच अर्जुन म्हणतो, मिस प्रिया मधुकर, तुम्ही हे सगळं खोटं स्टेटमेंट देता. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तुमच्या स्टेटमेंटप्रमाणे मधुभाऊंनी विलासवर गोळी चालवली, तर त्यावेळेस फक्त तिथे कोण कोण होतं? तर प्रिया म्हणते, फक्त मीच एकटी होते. त्यानंतर अर्जुन साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. साक्षी येताच अर्जुन पुन्हा साक्षीला विचारतो, मिस साक्षी, मला एक सांगा. त्या आश्रमामध्ये आम्हाला प्रितेश भट्टचं हे कार्ड सापडलं होतं. त्या रात्री तुम्ही आश्रमात आला होतात आणि हे कार्ड तुमच्याकडून तिथे ते पडलं, विलासच्या खुनाच्या झटापटीत, बरोबर ना?
तर आता साक्षी म्हणते, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, प्रितेश बिटकचा आणि माझा काही संबंध नाहीये. मी त्या दुकानाला माहीत सुद्धा नाहीये, ते दुकान मला. तर अर्जुन म्हणतो, तुम्ही पुन्हा खोटं बोलताय. साक्षी म्हणते, मी कशाला खोट बोलू? आणि लगेच आता अर्जुन म्हणतो, तुम्ही त्या दुकानाच्या कस्टमर होत्या. साक्षी शिकरे तर लगेच साक्षी म्हणते, हे असं होऊ शकत नाही. तर अर्जुन लगेच त्याच्या मोबाईलमधील ते प्रितेश ब्युटिकचं साक्षीने खरेदी केलेले आतापर्यंतचे सगळे बिल आता जज समोर आणतो. आणि लगेच ते बिल जज बघताच अर्जुन म्हणतो, साक्षी शिकरे तुमच्यासमोर खोट बोलल्या जज साहेब. आणि हे बघा, प्रितेश ब्युटिकची साक्षी शिकरे या 17 नंबर कस्टमर होत्या. आणि त्यांची ही फाईल ते ऐकताच आता साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेस आता साक्षी ही खोट बोलत होती हे जज समोर आलेले असतं. आणि लगेच आता त्या बिलानुसार तो सोन्याच्या पेंडंटचं बिल बाहेर काढून अर्जुन तो बिलाचा मोठा नमुना आता जज समोर आणतो. आणि म्हणतो, जज साहेब, हे पेंडंट साक्षी शिकरेने त्या ब्युटिकमधून खरेदी केलं होतं. आणि हा सोन्याचा तुकडा आम्हाला आश्रमात मिळाला. आणि यावरून साक्षी शिकरे या आश्रमात आल्या होत्या हे सिद्ध होतंय. आणि साक्षी शिकरे यांनी विलासचा खून ज्या वेळेस झाला त्यावेळेस त्या तिथेच होत्या. आणि ज्या अर्थी प्रिया मधुकर यांनी खोटं स्टेटमेंट दिलं की साक्षी तिथे नव्हत्या. पण आता या बिलावरून हे सिद्ध होतंय. आणि या तुकड्यावरून हे सिद्ध होतंय की साक्षी शिकरे त्या बिलाच्या खुनाच्या रात्री, ते त्याच रात्री, तो सोन्याचा पेंडंट त्याच तारखेला घेऊन आश्रमात गेल्या होत्या. आणि त्याच वेळेस त्या झटापटीत तो सोन्याचा पेंडंट तुटला आणि त्याचा तुकडा तिथे पडला. आणि याचा अर्थ प्रिया मधुकर आपल्यासोबत खोट बोलतायत आणि प्रिया मधुकर यांनी खोटी स्टेटमेंट दिली हे सिद्ध होत आहे. ते ऐकताच आता प्रियाचा खोटारडेपणा समोर आलेला असतो. आणि लगेच आता जज निर्णय देतात की प्रिया मधुकर हे ह्या आश्रमात असून त्यांनी विलाचा खून करतेवेळेस खोटी स्टेटमेंट दिली. आणि साक्षी शिकरे या देखील त्यावेळेस आश्रमात होते आहे. या विलावरून आता प्रूव्ह होतंय आणि त्या सोन्याच्या तुकड्यावरून सुद्धा सिद्ध होतंय. आणि आता कोर्टाची फसवणूक करून प्रिया मधुकर यांनी कोर्टाची दिशाभूल करून आता खोटी साक्षी दिल्यामुळे प्रिया मधुकर यांना ताबडतोब ताब्यात घेऊन अटक करण्यात यावी असे आदेश जजने दिलेले असतात. आणि त्याच वेळेस आता प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. पोलीस आता बेडी घालून प्रियाजवळ येतात. तर प्रिया म्हणते, अहो, मी काही नाही केलं. माझं आत्ताच लग्न झालंय. तर आता इन्स्पेक्टर म्हणतात, लग्न झालं तर आम्ही काय करावा? नवऱ्याला बोलावून घ्या. तर आता प्रियाला आणखीनच रडू येत जवळपास साक्षीच्या गळ्याचा फास आता अर्जुनने पक्का केलेला असतो. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो, जज साहेब, याचा अर्थ प्रिया मधुकर यांनी दिलेली स्टेटमेंट खोटी होती आणि विलासचा खून मधुभाऊंनी केला नाही. हे आता जवळपास सिद्ध होत आहे आणि साक्षी शिकरे याच वेळी त्या आश्रमात होत्या. म्हणजे नक्कीच आता साक्षी शिकरेचा विलासच्या खुनाच्या मागे काहीतरी हात आहे हे आता सिद्ध होतंय. आणि लगेचच आता जज ते सगळे पुरावे बघतात आणि पुन्हा साक्षीला आता अटक करण्याचे आदेश देतात. आता प्रिया आणि साक्षी दोघांनाही अर्जुनने अटक घडवून आणलेली असते आणि आता ताबडतोब आता मधुभाऊच्या सुटकेचा मार्ग अर्जुनने मोकळा केलेला असतो. आणि जज आता लगेचच अजून पुढची सुनावणी बोलावून म्हणतात की पुढच्या तारखेला आम्ही आता सगळे पुरावे बघून काय तो निर्णय घेऊ. आणि लगेच आता ते ऐकून सायलीला खूप आनंद झालेला असतो. आणि खऱ्या अर्थाने आज अर्जुननी भर कोर्टात साक्षी आणि प्रियाला दोषी ठरवत अटक करून विलासच्या खुनाच्या मागे काहीतरी हात आहे हे आता सिद्ध होतंय. आणि लगेचच आता जज ते सगळे पुरावे बघतात आणि पुन्हा साक्षीला आता अटक करण्याचे आदेश देतात. आता प्रिया आणि साक्षी दोघांनाही अर्जुनने अटक घडवून आणलेली असते आणि आता ताबडतोब आता मधुभाऊच्या सुटकेचा मार्ग अर्जुनने मोकळा केलेला असतो. आणि जज आता लगेचच अजून पुढची सुनावणी बोलावून म्हणतात की पुढच्या तारखेला आम्ही आता सगळे पुरावे बघून काय तो निर्णय घेऊ. आणि लगेच आता ते ऐकून सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि खऱ्या अर्थाने आज अर्जुननी भर कोर्टात साक्षी आणि प्रियाला दोषी ठरवत अटक करून मधुभाऊच्या सुटकेची पताका फडकवलेली असते. तर कसा वाटला हुशार अर्जुन ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला